चला तर नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षातली ही पहिली अंगारकी संकष्टी आहे. मग काय स्पेशल काय तर होणारच. बघूया आता काय बनवायचं ते. मिक्सरमध्ये बारीक करून तर घेतले आहे खोबरं. आता तुम्हाला आयडिया तर आली असेल काय बनवणार आहे मी ते. चला आज बनवायचे आहेत मोदक. बघूया आता कसे होतात ते. मग काय मोदक बनवायचे म्हटल्यानंतर एकीकडे वाटाण्याची आमटी शिजायला टाकली आणि पटकन गूळ बारीक करायला घेतला. आणि गव्हाच्या पिठाचेच मी मोदक बनवणार आहे, कारण सगळ्यांना आवडतात आणि छान होतात गव्हाच्या पिठाचे सुद्धा मोदक. पीठ वगैरे मळून घेतलं आणि तुपामध्ये 2 चमचे तूप घेतलं आणि त्याच्यात म्हटलं आता जे खोबरं आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं ते म्हटलं थोडंसं भाजून घ्यावं. आणि थंडीमुळे ते तूप लगेच आळून बसते. काय पटकन खोबरं घेतलं भाजायला. तुपामध्ये म्हटलं थोडंसं भाजून घ्यावं. आणि लगेचच बारीक चिरलेला गूळ होता तो म्हटलं त्याच्यात घ्यावा भाजून. ह्याच्यात तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता, खसखस पण टाकतात, पण खसखस आणि ड्रायफ्रूट्स मी टाकलेलं नाही ह्याच्यात. जे म्हटलं आहे ते टाकावं आपल्याकडे जे आहे ते. ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट पण टाकतात, काय काय लोक टाकतात ज्यांना आवडतं त्यांना. मस्त असं सारण तयार झालेलं आहे बघा, मऊ एकदम. आणि वरून वेलची टाकून घेतली. मस्त तयार झालेलं आहे सारण. आता ह्या सारणाचेच भरपूर मोदक होतील, दिसायला थोडं दिसतंय पण. मग काही थंड झाल्यानंतर पहिला मोदक तर घेतला बनवायला. हे बघा पहिला मोदक तर तयार आहे. आता पटकन मोदक होण्यासाठी हिला आयडिया लढवली बघा मी. मोठी अशी चपाती लाटून घेतली आणि त्याचे गोल करून मग हे पटकन भरायला घेतले आणि सगळे मोदक तयार झाले आहेत बघा. चला आता उकडायला ठेवूया. चाळणीला तेल वगैरे लावून घेतलेलं मी आणि पातेल्यात थोडंसं पाणी ठेवलेलं आहे. मोदक तळून पण करतात, असेच मोदक करून तेलामध्ये तळून मस्त लागतात. प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर असते ते. कोणाला तळून आवडतात, कोणाला असे उकडून आवडतात. मोदक उकडता येत तोपर्यंत म्हटलं चला आता चपात्या करूया. तसं कॅलेंडरमध्ये आमच्या 9:16 उपवास सोडायचा आहे. बऱ्याच जणांच्यात 9:22 आहे. तर जे आपल्या कॅलेंडरमध्ये आहे तेच म्हटलं करावं. चपात्या वगैरे झाल्या आणि म्हटलं बघावं आता मोदक शिजलेत का. तर मोदक मस्त असे शिजून तयार होते. चला तर मोदक तर झालेत. पटकन नैवेद्य वगैरे दाखवला आणि चला आता जेवणाची वेळ आलेली आहे. बाय.